मोहोळ नगर परिषदेच्या प्रचाराला जोरदार जे आहे सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सुद्धा मोठी ताकद या ठिकाणी लावलेली आहे आणि माजी आमदार रमेश कदम हे या संपूर्ण निवडणुकीचं नेतृत्व करतात। आपल्या सोबत रमेश कदम आहेत। खरं तर संपूर्ण मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीची सत्र तुमच्याकडे आलेले आहेत। प्रामुख्याने कोणते मुद्दे घेऊन आपण ही संपूर्ण निवडणूक लढवत आहात? काय मोहोळ शहराच्या या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन आमच्या विकासाची विजन डॉक्युमेंट घेऊन आम्ही प्रचारामध्ये उतरलो आहोत। आमच्यासाठी सगळ्यात मोठा प्रश्न हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे। मोहोळ शहरातला सगळ्यात मोठा प्रश्न हा इथल्या रस्त्यांचा आहे, या इथल्या ड्रेनेज सिस्टीमचा आहे, गटारांचा आहे आणि या माध्यमातून जे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात त्या आरोग्याच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आणि फक्त विकासाचं सूत्र घेऊन आमचा प्रचाराचे मुद्दे या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील। खरं तर तुम्ही माझे आमदार आहात, तुमच्याच पक्षाचे विद्यमान आमदार आहेत, असं असताना ते कुठेही प्रचारात दिसत नाहीत। या उलट खरं तर शिवसेना शिंदे गटाच्या व्यासपीठावर हे सर्व नेते जे आहेत, तुमचे आमदार जे आहेत ते या ठिकाणी परवा पाहायला मिळाले। काय नक्की ही भूमिका आणि कशी भूमिका आणि काय पक्ष कारवाई करेल? नाही, ह्याला आपण एकच सांगू शकतो, विनाशकाले विपरीत बुद्धी। म्हणजे ज्या पद्धतीने ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्रजी पवार साहेबांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर निवडून आले आणि त्यांनी पक्षाशी गद्दारी केली, बेईमानी केली आणि या अगोदरच्या काळामध्ये देखील छुप्या पद्धतीने त्यांनी विरोधी पक्षाचा प्रचार केला, त्यांना सगळी यंत्रणा दिली आणि आज मात्र ते जाहीरपणाने काल शिवसेनेच्या शिंदे सेनेच्या व्यासपीठावर त्या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। त्यामुळे अशा गद्दार माणसाला, अशा बेईमान आमदाराला या पुढच्या काळामध्ये मोहोळ शहरातली जनता, या जनतेने फक्त पवार साहेबांकडे बघून या पात्र नसलेल्या शून्य माणसाला आज राजकारणामध्ये प्रतिष्ठा मिळवून दिली, पद मिळवून दिलं, आमदार केलं। या माणसाने त्याची जाणीव ठेवायला पाहिजे होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराची धुरा ही माझ्याऐवजी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली पाहिजे होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या निवडणुकीच्या माध्यमातून कसा अधिक मोठा होईल या संदर्भातली त्यांनी काळजी घ्यायला हवी होती, पण दुर्दैव आहे। काय पक्ष त्यांच्यावरती काही कारवाई संदर्भात काय निश्चितपणाने माझी या सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी ज्यांना दिली आहे त्या धैर्यशील भैया मोहिते पाटलांशी या संदर्भात चर्चा झाली। माननीय पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत माननीय शशिकांत शिंदे साहेब त्यांच्याशी चर्चा झाली आणि आमच्या सर्वांची आग्रहाची मागणी आहे की अशा बेईमान आणि गद्दार आमदारांवर लवकरात लवकर पक्षाने अपात्रतेची डिस्क्वालिफिकेशनची कारवाई करावी, जेणेकरून संबंध महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने पक्षाची बेईमानी करून निवडून आल्यानंतर पक्षाची बेईमानी करणाऱ्या आमदारांवर एक वेगळ्या पद्धतीचा वचक आणि संदेश संबंध महाराष्ट्रात जाऊ शकतो। रमेश कदम हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।